नमस्कार, न्यूज टाइमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या. खासदार कुमार केतकर यांच्या निधीतील 2.5 कोटी जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी होणार विनियोग. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्थेनं दिलेल्या वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. आणि ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटरची अग्निसुरक्षा वाऱ्यावर, विरोधी पक्षनेत्यांनी अचानक पाहणी करून केली पोलखोल. या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर. ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांसाठी असलेल्या सुविधा आणि उणीवा यांबाबत पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत परिस्थिती गंभीर झाली आहे. तर तिसऱ्या लाटेत रुग्णांना सुविधा मिळाव्यात यासाठी पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी त्यांच्या खासदार निधीतील 2.5 कोटी रुपये जिल्ह्यातील 10 रुग्णालयांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये याप्रमाणे दिल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. ही खूप मोठी मदत ठरणार असल्याचंही नार्वेकर यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात कोरोना काळात रुग्णसेवा आणि रुग्णालय यांच्यातील उणीवांमुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान आपण आता तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं तयारी करीत असताना खासदार कुमार केतकर यांची 2.5 कोटींची मदत ही मोलाची ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 10 रुग्णालयांना प्रत्येकी 25 लाखाचा निधी यातून देण्यात आलाय. यामध्ये रुग्णालयाच्या सुविधा वाढवण्यासाठी हा निधी खर्च व्हावा आणि जिल्ह्यातील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी म्हणून खासदार केतकर यांनी खासदार निधीचा विनियोग जिल्ह्यासाठी व्हावा म्हणून 2.5 कोटींची मदत केली आहे. त्यांची ही मदत तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या दृष्टीनं अतिशय मोलाची असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना अजूनही ॲम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. ॲम्ब्युलन्स जरी मिळाली तरी ॲम्ब्युलन्स चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. अशा काळात ठाण्यातील एका खाजगी क्लासेसचा शिक्षक पुढे आलाय. या शिक्षकानं आपली स्वतःच्या मालकीची खाजगी गाडी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरवली आहे. विनय सिंग असं या शिक्षकाचं नाव असून शिवशांती प्रतिष्ठान या संस्थेमार्फत रुग्णांना सेवा देण्याचं ते काम करतायत. विनय सिंग यांची स्वतःची गाडी 27 एप्रिलपासून कोविड रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम करते. आत्तापर्यंत 42 पॉझिटिव्ह रुग्णांना विनय सिंग यांनी मदत केली आहे. ही सेवा मोफत देत असून त्यासाठी गाडीमध्ये योग्य ती काळजी देखील विनय सिंग हे घेत असतात. त्यासाठी त्यांनी गाडीमध्ये विलगीकरण व्हावं म्हणून प्लास्टिक लावले. ते स्वतः PPE किट घालून गाडी चालवतात. रुग्णाला रुग्णालयात सोडून आल्यानंतर ते गाडी सॅनिटाईज करतात. ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना ही सेवा देण्यात येत असून विनय आणि त्यांचे चालक धनंजय सिंग दिवसा आणि रात्री अशा 2 शिफ्टमध्ये काम करून रुग्णांना मदत करतात. विनय सिंग यांना देखील कोविड होण्याची भीती असल्यानं ते आपल्या घरच्यांपासून लांब राहत आहेत. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेमार्फत देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांचं नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांच्या पुढाकारानं ही मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेतर्फे केलेल्या या मदतीमध्ये 3 व्हेंटिलेटर मशीन्स, 15 ऑक्सिजन सिलेंडर आणि 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आलेत. ही मदत ठाणे महानगरपालिकेनं उभ्या केलेल्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये वापरली जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाण्यातील कोरोना परिस्थिती पाहता अनेकांनी शक्य तेवढी मदत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याच जाणीवेतून ही मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं शिवसेना नगरसेवक आणि शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी स्पष्ट केले.
या वैद्यकीय उपकरणांसोबत दिलेल्या मदतीमधील 15 ऑक्सिजन सिलेंडर रिकामे झाल्यानंतर संस्थेमार्फतच ते पुन्हा रिफिल करण्यात येणार आहेत. त्यामुळे तो भुर्दंड देखील पालिकेवर पडणार नसल्याचं जानकर यांनी स्पष्ट केले. यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था NKT महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम. कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी. शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन. तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या NKT महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात. संपर्क NKT महाविद्यालय, खारकरळी, ठाणे. दूरध्वनी 25431119. कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरातील रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश ठाणे महापालिका प्रशासनानं जुमानलं नसल्याचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी उघडकीस आणले. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या ग्लोबल कोविड सेंटरमधील अग्निसुरक्षा बेभरवशाची असल्याचं पठाण यांच्या निदर्शनास आलं. या ठिकाणी उभारण्यात आलेली अग्निसुरक्षा यंत्रणेची हाताळणी करण्याचं प्रशिक्षणच अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आलं नसल्याचं येथील कर्मचाऱ्यांनी शानू पठाण यांना सांगितलं. दरम्यान डमी अग्निसुरक्षा यंत्रणा उभी करून प्रशासनानं धुळफेक केली असल्याचा आरोप शानू पठाण यांनी केलाय. ग्लोबल कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी शानू पठाण यांनी ज्येष्ठ नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांच्यासह ग्लोबल रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीमध्ये जे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत ते फोन स्वीकारलेच जात नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तर येथील अग्निसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याचंही आपल्या निदर्शनास आलं असल्याचं पठाण यांनी सांगितलं. राज्यात अनेक ठिकाणी रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. कौसा येथील घटनेत 4 जण प्राणाला मुकले आहेत. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी फायर ऑडिट करण्याचे आदेश ठाणे महापालिका प्रशासनाला दिले आहेत. असं असतानाही खासगी रुग्णालयांची अवस्था दयनीय असतानाच पालिका प्रशासनाचं स्वतःच्या रुग्णालयांकडे दुर्लक्ष झालं असल्याचं पठाण यांनी सांगितलं. या ठिकाणी स्वयंचलित अग्निसुरक्षा लावण्यात आली असल्याचं उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि डॉक्टर मालेकर हे सांगत आहेत. तर या ठिकाणी तैनात करण्यात आलेले फायरमॅन ही यंत्रणा मानवचलित असल्याचं सांगतात. ही यंत्रणा हाताळण्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षणही अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आलं नाही. या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करणं गरजेचं असतानाही असा अधिकारीही या ठिकाणी तैनात नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी आग विझवण्यासाठी अवघ्या 500 लिटर पाण्याचा एक टँकर उभा करण्यात आला आहे. ही सर्व सामुग्री मॉकड्रिलप्रमाणे असून डमी यंत्रणा उभारून पालिका प्रशासनानं फसवणूक केली आहे. अशा पद्धतीनं फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शानू पठाण यांनी केली आहे. कोरोना रुग्णांची प्रचंड वाढती संख्या आणि मृत्यूचं वाढतं प्रमाण पाहता ठाणे महानगरपालिका हद्दीतील कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्मशानभूमी कमी पडत आहेत. मृतदेहाच्या नातेवाईकांना तासनतास आपल्या परिवाराच्या सदस्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ताटकळत राहावं लागतंय. आपल्या कुटुंबाचा आधारवडच हरपला असल्यामुळे त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कार लवकर व्हावेत म्हणून चिंतेत दिसून येतात. ठाणे महापालिका हद्दीतील 36 स्मशानभूमींपैकी 6 ठिकाणी जवाहरबाग, कळवा, वागळे स्मशानभूमी, बाळकुम, खारेगाव, रामबाग उपवन, LPG शववाहिन्या कार्यान्वित असून या ठिकाणी मृतदेहांवर ठाणे महापालिका प्रशासनामार्फत अंत्यसंस्कार केले जात आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील बाळकुम येथे वैकुंठ स्मशानभूमी असून त्या ठिकाणी विद्युत वाहिनीची अत्यंत चांगली आणि उत्तम व्यवस्था असून तेथे मात्र कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनाई करण्यात येत असून ही बाब अतिशय निंदाजनक आणि संतापजनक आणि निषेधार्ह आहे. सर्व सोयींनी युक्त असलेल्या विद्युत वाहिनीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार का करू दिले जात नाही असा सवाल परिसरातील नागरिकांना पडला होता आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. या अनुषंगानं भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे
ठाण्याचे महापौर नरेश मस्के आणि महापालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांच्याकडे लेखी निवेदन दिलं होतं. या निवेदनात बाळकूम येथे अद्ययावत आणि सुसज्ज विद्युत दाहिनी असताना येथील कोरोना संसर्गानं मृत पावलेल्या स्थानिक भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांवर अंतिम संस्कार का करू देत नाही असा सवाल केला होता. ठाणे प्रशासनानं असं कोणत्याही परिपत्रक अथवा पत्रव्यवहार केला नसल्याचं सांगत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास मान्यता असल्याचं लेखी उत्तर दिलं असल्यामुळे यापुढे कोरोना संसर्गानं मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यास कोणतीही अडचण अथवा अडथळा येणार नसल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केले. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे. ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली घडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. हे ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगंडारीला देव मुक्ती, नको नको थुंकू तू आवती भवती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली, नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 साऱ्यांनी निर्धार करूया, वेळेवाट कचऱ्याची लावूया, साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया, साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकू दे. 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 उफ, ये सिर दर्द. सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं सही इंटरनेट सर्विस की जरूरत है. कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने थाने शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर. मित्रांनो, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू. मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस. आजच संपर्क करा 2547 9830. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. खासदार कुमार केतकर यांच्या निधीतील 2.5 कोटी जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी होणार विनियोग. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्थेनं दिलेल्या वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. आणि ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटरची अग्निसुरक्षा वाऱ्यावर, विरोधी पक्षनेत्यांनी अचानक पाहणी करून केली पोलखोल.
आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9869734337. तर मग पुन्हा भेटू रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात. धन्यवाद.